नवी मुंबईमध्ये एका भाजप नेत्याकडून जमिनीचा घोटाळ्याचा प्रकार समोर येतोय। नवी मुंबईतील सरकारी जमिनीशी संबंधित एक घोटाळा उघडकीस आलेला आहे, ज्यामध्ये भाजप नेत्याचं नाव समोर आलंय। JM म्हात्रे यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलंय। अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने याची धडक कारवाई केली आहे आणि 70 कोटींची संपत्ती देखील जप्त केल्याची माहिती समोर येते। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने भाजप नेत्याच्या मालकीचे तब्बल 18 कोटी रुपयांचे जमिनीचे भूखंड जप्त केलेत। आतापर्यंत त्यांनी 70 कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर येते। JM म्हात्रे यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर येत आहे। पनवेल तालुक्यातील मौजा वहाळ येथील जमिनीशी संबंधित ईडीने ही कारवाई सुरू केली आणि लगेचच यावर चौकशी देखील सुरू केली आहे। सरकारी नोंदीमध्ये वन विभागाच्या मालकीच्या म्हणून नोंद असलेल्या जमिनी बेकायदेशीरपणे व्यक्तींच्या नावांवर हस्तांतरित केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला। यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर येतोय। हा तपास सध्या ईडीकडून केला जातोय। या कारवाईमुळे आता नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ईडी या प्रकरणाचा आता अधिक तपास देखील घेत आहे। यामध्ये आणखी काही लोकांची नावं समोर येतात का, याबद्दल चौकशी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये JM म्हात्रे यांचं नाव समोर येतोय, भाजप नेत्याचं नाव समोर येतोय आणि त्यांच्या विरोधात हा घोटाळा उघडकीस देखील आल्याचं म्हटलं जातं।